आता म्हणजे आपण WTC फायनल्समधून आउटच आहे का, म्हणजे नाहीच आपल्याला मिळणार आहे का खेळायला? आणि मोस्टली मला क्रिकेटबद्दल जास्त काही माहिती नाही आहे, बट ॲज मच ॲज आय सॉ ऑन द सोशल मीडिया आणि डिवोर्स वगैरेच्या तर बातम्या खूप येतच होत्या. बट विथ दॅट विथ दॅट सो यावेळेस आपण WTC फायनलमधून आउटच आहे का, म्हणजे आपल्याला मिळणारच नाही आहे का त्याच्यामध्ये खेळायला? जसं आपण खेळलोय त्याच्यामुळे काही चान्स नाहीये, कारण का आपला जर दुसरा चान्स होता ज्याच्यासाठी आपल्याला असं हवं होतं की आपण ही जर मॅच जिंकलो असतो तर श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाला 1-0 किंवा 2-0 हरवणं हे अपेक्षित होतं, पण आपण आपलंच काम नाही करू शकलं तर लोकांकडून कायच अपेक्षा ठेवणार. ते न्यूझीलंड सोबत आपली मॅच चालू होती तेव्हा दिसलंच होतं, हे तर फक्त औपचारिकता होती की यार ऑस्ट्रेलियाला जाऊन बघूयात होतंय का नाही, पण ते आपल्या घरात येऊनच आपल्याला पूर्णपैकी जाऊन गेले तिथंच कळलं होतं की ऑस्ट्रेलिया सोबतची तर फक्त औपचारिकता होती. बाकी ऍक्टिंग करा. 50 रुपये कट झाले. शूट चालू आहे. सॅलरी खतम. इन्क्रीमेंट पण तेवढंच दिलं रे मला. क्रेझी. तुझ्या टीम मधले कोणी बघत नाही का व्हिडिओ? नाही सपोर्ट करायचं म्हणून सबस्क्राईब केलंय मी त्यांचा मोबाईल घेऊन, पण बघत नाही. मम्मी काय इथे आता सबस्क्रायबर वाढवायचे ना. नको दाखवू का मी व्हिडिओ कोणाला हाईड करून ठेवणार आहे. मी नव्हतेच या व्हिडिओ मध्ये. आप यहाँ आए नहीं, आपको लाया गया. मुझे मुंबई जाना था. क्रिकेट बद्दल बोलो थोडं. WTC. येस WTC. तुझी सिच्युएशन बोलत होतास तशी सेम सिच्युएशन आपल्या इंडियन क्रिकेट टीमची पण झाली की फक्त 2च लोक खेळत होते, बाकी फक्त त्यांना सपोर्ट करण्यासाठी ग्राउंड वरती येऊन थांबवत होते. तन्वीची थोडी तारीफ कर, म्हणजे ती इंस्टाग्रामला टाकू शकेल रील वरती, तिच्या ह्याच्यावरती असं काहीतरी तारीफ कर. आता खरी ऍक्टिंग करायला. बॉडीगार्ड्स माझ्यामुळे चालणार आहे तुमचं. बुमराह आणि दुसरा कोण जो चांगला खेळत होता तो? रोहित शर्मा नको बोल. तो तर नव्हता, पण वरती बसवलेला रे, नाश्ता करत बसलेला तो. रोहित शर्मा मला पण खूप आवडतो. डाय हार्ड मुंबई इंडियन फॅन्स. आम्ही पण तुझा फ्रेंडच आहे प्लीज. सेल्फ फ्रेंड. नंबर माझ्याकडे. रोहित चव्हाण नाही शर्मा. दुसरा कोण? बुमराह आणि रिषभ पंत. दोन्ही इनिंग मध्ये हायएस्ट स्कोरर तोच होता, 40 आणि 60. जर सेकंड इनिंगला तो खेळला नसता तर मग त्या सेकंडलाच मॅच संपली असती. तर त्याला वाटलं थोडं 50-60 रन करू म्हणून जरा दुसऱ्या दिवशी मॅच केली. एकदम ते असं वाटलं होतं गल्लीमधले 2 मोठे पोरं असतात जे लहान लहान पोरांना घेऊन जातात, एक मॅच घेऊ आपण शेजारचे पोरं. आणि शेजारचे पोरं तर सगळे मोठे मोठेच असतात. शेजारच्या पोरांमध्ये आपला एक विराट कोहली पण होता. विराट कोहलीला आजकाल लक्षात नाही येत वाटतं की आपले स्टम्प्स कुठे संपतात, आपल्याला कुठे हे करायचंय. त्याला असं सेम बॉल वरती त्याने त्याचा शॉट्सचा स्पेक्ट्रम वाढवलाय. इतकं ऑफ बॅटिंग करतोय तो सध्या की काय समजतच नाही काय. बरे आज कौस्तुभ नाही फ्रीली बोलतोय. Me with no knowledge of cricket, but still. Yeah, guys, yeah, totally agree. तुला काय वाटतं असं विराट कोहली जरा घाण खेळायला लागले की नाही सध्या? Agree ना? मला विराट कोहलीचा एक ते जोकट होतोय. मी एकदा बसमध्ये होते, आय वॉज ट्रॅव्हलिंग, आणि माझ्या मागे ना 2 मुली बसलेल्या आणि त्या अशा क्रिकेटबद्दल बोलत होत्या. मग एक जण म्हणते की अनुष्का शर्मा कोणाची बायको आहे? तर म्हणतो ती म्हणते रोहित शर्मा. शर्मा आहे ना. सो अनुष्का शर्मा आणि रोहित शर्मा. विराट कोहलीचा इथे काही प्रश्नच येत नाही. आणि ठीक आहे, इट वॉज फनी ॲट दॅट टाइम, इट वॉज फनी. कम ऑन. एकदम विराट कोहलीच्या ड्रायव्हर सारखं इंडिया सारखं परफॉर्म करते तन्वी आज. हो प्लीज. छान स्टोरी होती पण. स्टोरी ऑनेस्ट होती. ऑनेस्टी डझंट हॅव ड्रामा. अनलाईक आर इंडियन क्रिकेट. एव्हरीथिंग. इव्हन मी सोशल मीडियावरती हे ऐकलेलं की म्हणजे डिवोर्सचे rumors तर असतातच, बट there was some rumors about something happened in dressing room आणि काहीतरी. I want to know about it. बाय लिंक.
काय MMS वगैरे लीक झाले काय? नाही. तर कॉन्ट्रोवर्सी असं ऐकलंय मी की रोहित शर्मा आणि गौतम गंभीर मध्ये काहीतरी बिनसलंय आणि बेसिकली आता ते जे बघितलं असेल आपण ते विद्या बालनवाला जो रोहित शर्माचा PR डिबॅकल झाला पाहिलं तर हॉट गॉस माहित नसतं. तर कसं असं मानलं जातं की जी रोहितची बायको आहे कोणती रिद्धिका कोणती जी काय आहे ती अशी वाली तर तिचा असा पूर्ण PR आणि त्या कम्युनिटीमध्ये होल्ड खूप चांगला आहे. तर त्याच्यामुळे जेव्हा पण रोहितचा काही पण डाऊनफॉल येतो किंवा काय तर तेव्हा त्यांची खूप PR मशिनरी खूप हेवीली वर्क करत असते. आणि ऑफकोर्स की सगळे सेलिब्रिटीज वगैरे स्वतःचा डेडिकेटेड PR वगैरे असतो. तर तसंच एका ग्रुपमध्ये विद्या बालन पण होती, ग्रुप का प्रायव्हेट सेट माहित नाही. तर तिला ते PR वाल्यांनी फॉरवर्ड केलं की हे असं टाकायचंय तुला की रोहित शर्मा वॉटर प्लेअर आणि हे ते असं तसं. तर त्या बाईनी त्याचा स्क्रीनशॉट काढला आणि ट्विट करून टाकले की विद्या बालननी त्या कोट सोबत की ओ व्हॉट अ ग्रेट प्लेअर आणि हे ते स्क्रीनशॉट तिने अपलोड केला आणि ते ट्विट पण करून टाकलं. मग लोकांनी पाहिलं ते आणि ऑफकोर्स मग त्याचे स्क्रीनशॉट्स वगैरे घेऊन ठेवले. विद्या बालननी लगेच मिनिटाभरात ते डिलीट केलं. पण तेव्हापर्यंत ऑलरेडी लोकांनी पाहिलं होतं वगैरे. आणि मग त्याच्यावरून पूर्ण सगळं मॉकरी वगैरे चालू झाली की कोण पण रॅन्डम म्हणजे सगळ्यांनी असे फेक अकाउंट बनवले की ओसामा बिन लादेन, रोहित शर्मा वॉटर प्लेअर आणि असं सगळं झालं होतं की ते PR च्या अराउंड प्ले केलं की सगळ्यांनी असं हे केलंय की तो मुद्दामून असं लोकांना कमी दाखवण्याचा प्रयत्न करतो स्वतःचं रेप्युटेशन वाढवण्यासाठी. आणि त्यावरून पूर्ण ते जे विराट कोहली सोबत कॅप्टन्सी चॉईस झालेला किंवा हार्दिक पांड्यावाला जो इश्यू झालेला तर सगळ्या लोकांचं असं म्हणणं होतं की त्यांनी ते सगळं फॅब्रिकेट करून आणलं की त्यांनी PR वगैरे युज करून त्या प्लेयर्सला हेट मिळवलं वगैरे असं सगळं एक गॉसिप चालू होती. त्याच्यामध्ये जे हे सगळे सेलिब्रिटीज वाली तर त्याच्यामध्ये फरहान अख्तर इन्व्हॉल्ड होता. आता जे झालं विद्या बालन, फरहान अख्तर आणि हे. आणि आयरॉनी अशी होती की त्यांनी एकदम पेज 2-2 पेज भर लिहिलंय इमोशनल मेसेज वाईट वाटतं रोहितला असं बघून वगैरे. पण कोणच रोहित शर्माला फॉलो पण नाही करत इंस्टाग्राम वरती. सो असं खूप वीक PR मूव झाला थोडा त्यांच्या. असू शकतं खरं, कारण तसं तर धोनीला मी फॉलो नाहीच करत, मला धोनी आवडतो. गुड, चांगलं. मी सपोर्ट नाही करतो रोहित शर्माला. मी करतो रोहित शर्माला सपोर्ट, पण वाईट वाटत. आता डायरेक्ट स्क्रीनशॉट अपलोड केला रे तिने, एकदम काय राहिलंच नाही आता पुढे. असंच आदनं मधनं धोनीचं नाव आलं ना व्हिडिओ चालतो. आणि दुसरी गॉसिप अशी होती जी जास्त प्रीमियम गॉसिप होती की असं बोलतात की हे असे जे गेम प्ले करून रोहित दुसऱ्यांना साईडलाईन करतो. पण ह्यावेळेस त्याच्यासमोर गौतम गंभीर आला जो खरंच आयुष्यामध्ये पॉलिटिशियन होता. मग त्याने तो सगळं असं वातावरण निर्माण केलं. बट गंभीरने त्यालाच बाहेर बसवलं टीम मधून. आणि असं बोलणं चाललं होतं की त्यांच्यामध्ये खूप सध्या हेट रिलेशन चालू आहे आणि अजिबात त्याला पटत नाही रोहित शर्माच्या वे जसं कंडक्ट करतोय आणि टीम वगैरे. आणि करंट ह्याच्यामध्ये तो त्याचा प्रेफर्ड प्लेअर नाहीये म्हणून त्यांनी त्याला बाहेर पण बसवलेलं. प्लस असं बोलतात की एकदम आउट ऑफ फेवर आहे तो आता सध्या इंडियन टीम मध्ये. आणि त्याच्यावरूनच खूप असे रुमर्स पण आले होते की तो चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्क्वॉड मध्ये असेल तर त्याला पण तिकडून पण कॅप्टन्सीवरून काढू शकतात. एकदम गंभीर रोहितचं एकदम ते तसंच दिसते की BJP शिवसेना पटत नाहीये आणि आता शिवसेनेचा कॅप्टन बदलणार आहे. वा. बट असं नाही होणार, कारण का जरी त्याचा फॉर्म खराब असेल जे आहे ते सगळं रेड बॉल मध्ये होत होतं. पण त्याचा जो व्हाईट बॉलचा रेकॉर्ड होता इव्हन जे T20 वर्ल्ड कप चॉईस असेल किंवा वन डे वर्ल्ड कप चॉईस वगैरे असेल तर तो व्हाईट बॉल मध्ये खूप चांगला खेळतोय. आणि जनरल व्हाईट बॉल कॅप्टन्सीवरती त्याच्या कधीच कोणी क्वेश्चन नव्हतंच केलं. ते तर लोक म्हणतात की फायनल्सच्या वेळेस थोडा अटॅकिंग फील्ड लावली पाहिजे होती आणि हे ते वगैरे असे मोमेंट्स आहेत. बट पर्सनली ऍज अ प्लेअर आणि जनरल जे टीम स्पिरिट आहे ते व्हाईट बॉल मध्ये खूप चांगलं आहे. सो ती वाली रूमर तर मला थोडी बेसलेस वाटते. बट प्रॉब्लेम आहेत का ड्रेसिंग रूम मध्ये तर नक्कीच वाटतंय की खूप प्रॉब्लेम आहेत. कारण का इव्हन जेव्हा हे सगळं चालू होतं मग सगळे लोक रोहित शर्माच्या PR ला ब्लेम करायला लागले वगैरे, तेव्हा हरभजन सिंगने हे बोलला त्या एका माणसाच्या ट्विटवरती की मला माहितीये तुम्हाला हे सगळं बोलण्यासाठी आणि हे सगळं करण्यासाठी कोण पैसे देत आहे आणि त्या माणसाचं मी जर नाव घेतलं तर मग खरं इंडियन क्रिकेट टीम मध्ये लफडे होतील. म्हणून उगाच रोहित करत बसू नका. सगळ्यांना माहितीये की खरं कोण हे करतंय आणि खरं काय. सो आता ते पण आहे की रिटायर झालेले प्लेअर क्लाउड साठी खूप काय पण बोलतात काय पण करतात. सो एकदम हरभजन जे बोलतोय, हरभजन स्वतःच खूप कॉन्ट्रोवर्शियल कॅरेक्टर होता. तो काय तो रोडीचा जज वगैरे बनला रे, तिथंच तो नजरेतून उतरला होता. म्हणून काय सांगता येत नाही. पण सध्या इंडियन क्रिकेट टीमचा जरा बिग बॉस जास्त चालू आहे क्रिकेट टीम पेक्षा. तरीच तुझा इंटरेस्ट एवढा.
पण रोहित शर्मा तर इंटरव्ह्यू मध्ये बोलला होता की लास्ट मॅच मध्ये तो नाही खेळत आहे, हा त्याचा डिसिजन आहे. आता ते तर बुमरा पण टॉसला आला तेव्हा तेच बोलला ना की त्यांनी स्वतःला ड्रॉप केलंय. पण तन्वीला पण वाटतं ना की इथे बस ती या व्हिडिओ मध्ये येण्याचं डिसिजन तिचं आहे. I should have dropped. तुझा फेवरेट क्रिकेटर कोण आहे? शुभमन गिल. काय म्हणजे तो कारण तो handsome आहे. 50 Cute आहे तो. एक मिनिट, तो खरंच क्यूट आहे. मला वाटलं होतं आपलं पेज थोडं ऑथेंटिक असेल. तो खरंच क्यूट आहे आणि as much as I have seen the cricket, what does matter? पण तुला असं जयस्वाल क्यूट नाही वाटत का मग? कारण का तो तर परफॉर्म पण करतोय. आपण तो पाणीपुरी विकायचा ना. बुमरा पण आवडायचा यार मला आधी बिकॉज ऑफ हिज बॉलिंग इन द लास्ट मॅच आय सॉ. आय डोंट अँड इवन हार्दिक पांड्या मला लास्ट मॅच बद्दल आणि जे काही लास्टला झालं होतं अबाउट हिज सो मला असं होतं की अरे यार खूप वाईट आता झालं. एक तरी क्रिकेटरचं नाव घे जो चांगला नाही दिसत, म्हणजे आम्हाला खरं वाटेल की तू cricket बघतेस. एक मिनिट, हार्दिक पांड्या आय हॅड रिस्पेक्ट, आय डू हॅव म्हणजे रिस्पेक्ट आता माझ्या शेजारी उभा राहिला तर मग लोकांना हार्दिक पांड्याच आवडत. पण तुला तसं आता चहल पण आवडलं पाहिजे, तसं मी ऐकलंय तो पण मार्केटवर परत येतोय. बघत नाही ना मी सध्या क्रिकेट. रील्स तर बघतेस ना. तसं चहल क्रिकेटमध्ये सध्या नाहीच आहे मग दिसायला, म्हणजे नाहीच तो टीम मध्ये दिसत पण नाही. पण चांगले पैसे कमवते, 18 करोड भेटलेत त्याला त्याच्या IPL टीम कडून. सो हा. चाललं तर चांगलं आहे त्याला बापरे, खूप. सुवास. मग ते त्याच्या बायकोला दिसलं ना आता अॅलिमोनी तगडा. I know. I don't know who the wife was ना question. हा, धनश्री म्हणून त्याची वाईफ डान्स करते रील्सवर. हो ती लॉंग हेअर वाली ना, मी पाहिलेलं जी बाल्कनी मध्ये डान्स करते. हो, हा तशी सोशल ती मीडिया नॉलेज खूप छान आहे. तशी ती आधीपासूनच रील्स करायची, फक्त चहलशी लग्न झालं ती फेमस झाली. Chahal is he seems like a very बिचारा. करून टाक DM. हा, त्याला आवडतं रील्स वाला. This I didn't like. This I didn't like. तुला मी बोललो होतो ना लास्ट टाइम आज की बाद झाला आता टेस्ट बिस्ट, आता चॅम्पियन्स ट्रॉफी वरती लक्ष देऊ. आपण मूव्ह ऑन होतो यार, आपण क्रिकेट फॅन्स ना लगेच मूव्ह ऑन होऊन जातो. ठीक आहे आता काय हरलो फक्त, आता चॅम्पियन्स ट्रॉफी. मोहन तर नाही हरलं, खूप वाईट वाटलं मला, कारण का मला एवढं वाईट वाटलं, मी लास्ट मॅच बघितलीच नाही. मी तर कुठलीच मॅच नाही बघितली. दिखताय. नाही पण अरे खरं मला जरा आहे ना माहित नाही मला आता चॅम्पियन्स ट्रॉफीला किती मज्जा येईल, कारण का टेस्ट बघायला जी मज्जा येते ना सध्या ते असं खूप आवड. कारण का असं जे सकाळी सकाळी उठलेलं असतं, फर्स्ट सेशन मध्येच कळतं की काय होणार आहे ह्या मॅच. म्हणजे अख्ख्या सिरीज मध्ये तेच कळलं की आपलं वाईट होणार आहे, पण तरी मज्जा यायची. फर्स्ट सेशन जो सकाळी सकाळी उठून बघायला मज्जा यायची. बट ठीक आहे, आता इंग्लंड येत आहेत इंडियात 22 तारखेपासून, सो बघूच. तसं तर काय आपल्याला नेहमीच वाटतं दुगना लगा. They manipulate you but still show you that you have to be with them. Like काय कॉन्टेक्स्ट काय होतं, म्हणजे सायकोलॉजिस्ट एक मिनिट की तुला माहितीये की ठीक आहे काहीतरी घडणारच आहे मॅच मध्ये, स्टिल यू सिट देअर इन द मॉर्निंग अँड वॉच इट. म्हणजे मला त्यांनी मॅनिपुलेट केलं की मी स्वतःला करतोय. ते मला तर वाटतं इंडियन टीमच रेड फ्लॅग आहे भाई, आणि आपण ते रेड फ्लॅग कडे अट्रॅक्ट होतो की प्रत्येक आता वन डे वर्ल्ड कप हारलं तेव्हा मला असं वाटलं आता बघणार नाही. T20 वर्ल्ड कप तर जाऊच दे, पण T20 वर्ल्ड कपचे पण एक मॅच भिकारी सारखं असं बघून बघितले, आणि मग जिंकल्यानंतर ते FC रोड वरती गेलो पण एकदम लोकांचं. ते जिंकले ना तिथं मग आपण सगळं विसरून गेलो जुनं की ठीक आहे जिंकलो ना आता छान जिंकायला जास्त जिंकून पण नाही दिले रे आम्ही. पहिली मॅच जिंकले तेव्हाच आम्हाला होप्स आले परत की जिंकताय ट्रॉफी. असते ना स्वतःचं पोरग काही करतो तरी चालते, पहिल्यांदाच केलं. वी आर भारत माता. तसंच तर मग आता होपफुली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळेस पण तेच वाईब्स परत येतील, परत तितक्याच स्पिरिटने डिसअपॉइंट व्हायला तयार होऊ आपण. होपफुली नाही करणार डिसअपॉइंट ह्या वेळेस. ते आपण तसं पण बोललो होतो ना ऑलरेडी की एवढं जिंकू दे, मग काय जिंकू नाही. त्यांनी खरंच देवाने खूपच ऐकलं, बायलॅटरल सिरीज जिंकतच नाही आपण. ऍक्सेप्ट फक्त यावेळेस उलट झालं. दरवेळेस असं व्हायचं की मोठ्या सिरीजला आपण हारायचो आणि मग मोठ्या मॅचेसला हारायचो आणि मग सिरीजला आपण वन साइड जिंकायचो. मग इंडिया आपल्याला वाटत नाही चांगली आपली टीम, फक्त थोडी फायनल लागते. फक्त यावेळेस उलट झालं की वर्षभर सगळं हारलं, फक्त एक फायनल जिंकलं.
मला आता एकदम खूप लोकांनी आधी जे प्रेडिक्ट केलेलं तेच वाईब येत आहे. मला खरंच वाटतंय की गंभीर अजिबात चांगला फिट नाहीये इंडियन क्रिकेट टीम साठी. कारण का जे पण चांगले कोचेस टिकलेले, जसं इव्हन रवी शास्त्री होता, तर त्याचं कसं होतं की तो स्वतःच्या इगोवर नाही गोष्टी घ्यायचा. जसं चाललंय टीमचं ओव्हरऑल जसं आहे त्याप्रमाणे थोडं गो विथ द फ्लो वाला माणूस. बरोबर. द्रविड असं त्याच्या काम पोश्चर साठी आणि याच्यासाठी जाणलं जातं. आधीच आपल्या टीम मध्ये सगळे सुपरस्टार भरून ठेवलेत. रोहितचं स्वतःच चालू असतं, विराटचं स्वतःच चालू असतं, सगळे त्यांच्या इगो बोट मध्ये बसलेले. त्यात हात आपण डोक्यात अजून आणून ठेवलंय. त्याला वाटतं माहिती त्याची आयडिया वा काय विचार केलाय. आणि खूप कारण त्याच्यावरून किस्सा पण आलता की असं म्हणजे परत रुमर की असं डिस्कशन व्हायचे काहीतरी आणि त्याच्यानंतर टीम शीट वरती जे नावं यायची ते खूप वेगळे असायचे. म्हणजे रात्री बसून त्यांचे डिस्कशन चालायचे की आपण हे करू, हे कॉम्बिनेशन ठेवू, हे करू, ते करू, आणि दुसऱ्या दिवशी टीम शीट वेगळीच अनाऊन्स व्हायची. आणि असं बोललं जातं, आता मी तो कुठला तो शो कोणसा वाला फ्रंट फूट मध्ये जो आहे तो माणूस, त्याच्या शो वरती हे बोलले होते की तेच एक रिझन सुद्धा होतं की अश्विनने मिड सिरीज रिटायरमेंट घेतली. कारण का त्याला असं दिसलं की की खूप चाललंय. आणि म्हणून तो बोलला की माझं जेवढं स्पिरिट आणि पॅशन आहे ते मी डोमेस्टिक वरती खेळेल. आणि एकदम गंभीर धोनी सारखा वागतोय का? सो गंभीर टीम में थोड़ा चेंज करना पड़ेगा. गंभीर इज द कोच. गंभीर बात है. गंभीर बात है. दुखी. Trying to be cute. No hard feelings, guys. Spread love, give love. EMI चालू. So I don't know much about the cricket, but thank you so much for giving me the information. I will now start watching the cricket. मराठी पॉडकास्ट. तुझ्या फॅन्सला सांग, 1,65,000 फॅन्सला सांग. नाशिकला चालणार आहे. नंबर बोलू नको. यू नेवर नो. हा व्हिडिओ येईपर्यंत 5,000 अजून वाटतं. 1,70,000 राऊंड फिगर. राऊंड फिगर. 2 लाख. 2,80,000. ठीक आहे. सो गाईज, मला जास्त काही माहित नव्हतं क्रिकेटबद्दल, बट जेवढी मी पाहिली होती, मला आठवतं की मी जेव्हा छोटी होते ना तेव्हा इंडिया पाकिस्तान मॅच असली ना की मम्मी, मी आणि पप्पा असे 3 जण बसायचो. बाकी काही माहित नसलं तरी ती मॅच बघायची एवढंच माहित होतं डोक्यात. आणि जेव्हा मी जिंकायचो ना, मम्मी आणि मी अशी ओढणी धरायचो आणि मग घराच्या बाहेर पळत सुटायचो. फिल्मी लाईफ. I swear it is real. Like you can call my mom. माझा एक मित्र पण आहे कौस्तुभ, तो पण असंच मी आम्ही बस मधून जात असतो तेव्हा तो खिडकीतून बाहेर बघत अरे हो, त्याला खरंच असं वाटतं की त्याच्या लाईफच्या आजूबाजूला असे कॅमेरामन्स आहेत. Yeah, that was the last memory I do remember. पण हो, एवढं इंग्लिश कळतं. अरे मला नव्हतं कळत. अशिक्षित लोक आहे तिकडे. सो येस गाईज, मला जास्त क्रिकेटबद्दल माहित नव्हतं, बट मला इंटरेस्ट आला, ऍक्च्युली आला, बिकॉज यू नो यू शुड स्टार्ट वॉचिंग दिस पॉडकास्ट. तुम्हाला जर क्रिकेटबद्दल काही माहित नसेल ना तरी सुद्धा कचरा इनिंग्स पटकन लोगो दाखवा. हा कचरा इनिंग्सचा पॉडकास्ट तुम्ही बघत जा जर तुम्ही क्रिकेट बघत नसाल तरी सुद्धा, बिकॉज माझ्यापेक्षा तर जास्तच नॉलेज असणार आहे तुम्हाला. क्रिकेट नसेल बघत तर तुम्हाला एवढं कळणार नाही, पण ते क्रिकेट र्युमर्स, गॉसिप्स सगळं कव्हर होतंय. गॉसिप्स आता आपण मी फुल इंटरेस्ट घेतलाय. खरे खरे एकदम त्यांच्या लग्नापासून त्यांचे लॅट्रिनला जागा नाही भेटल्यामुळे भांडण झाल्यापासून सगळ्या गोष्टी मी कव्हर करेल, टेन्शन नाही. सूत्र वाढवावं लागणार आपल्याला. आमचे सूत्र दिवसेंदिवस वाढत चालले. सो जसं आता तुम्हाला सांगितले जे 2-3 गोष्टी ते आमचे सूत्र, आमचे सूत्र कामा नीट करत नाही. सो लाईक, शेअर, comment, subscribe. Please. Thank you. Please. Thank you. आपको गंभीर की कसम. ये बात बड़ी गंभीर. आयुष्यात थोडा गंभीर व्हा. बस, थँक्यू. Thank मस्त you. झालं, वाह.